अशा कोणकोणत्या योजना आहेत? या आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र रोजगार हे पहिल्यांदा आम्ही वार्ता म्हणजे त्याला वर्तमानपत्रच आपण म्हणूया, जे साप्ताहिक होतं आणि ते साप्ताहिकामध्ये सगळं रोजगारासंदर्भातल्या आम्ही बातम्या दिल्या आणि व्यवसाय भांडवल घेण्यासाठी बँका आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन असं त्रिवेणी संगम आहे. मराठा समाजातील तरुणांचं जर बोललं तर त्यांना कुठेतरी कमीपणा वाटतो की मराठी माणूस धंदा करू शकत नाही, मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, मराठी माणूस नोकरी करू शकत नाही. पण आमच्या मराठी महिला ज्या पाणीपुरी ज्या आता सेल करतायत 35 प्रकारच्या पाणीपुरी आहे. तुमचा उद्देश काय आहे आणि लोकांपर्यंत कसे पोहोचवताय तुम्ही हे सगळे उपक्रम? आपल्या गाडीवर बहुतांश महिलांचेच व्यवसाय आहेत आणि 80% जवळजवळ महिला आहेत आणि त्या यशस्वीरित्या करतायत. एक महिला आहे तिचा पानाचा व्यवसाय आहे आणि ती ग्रॅज्युएट मुलगी आहे, उच्च शिक्षित आहे, मराठी मुलगी आहे, मराठी महिला आमच्या समोर रडलेल्या आहेत की मला ना हे करायची इच्छा होती पण मला ना नवऱ्याने सपोर्ट दिला, ना फॅमिलीने दिला, ना मी फायनान्शियली तेवढी साऊंड होते. त्यावेळी तिकडचा जो बाबू असतो म्हणजे जो सरकारी बाबू म्हणून आपण अवनी लघु उद्योग फिरती विक्री केंद्रानंतर असे बरेच भामटे की जे आमच्या ऑफिस मध्ये येऊन सगळं ब्रोशरची माहिती घेऊन की बाबा मी स्वतः लाभार्थी आहे म्हणून. पाणीपुरीवाले म्हणले की भैया आठवतात, पानवाले म्हणले की भैया आठवतात. पाणीपुरी म्हटलं की आपल्याला भैयाच आठवतो. छोटा मोठा व्यवसाय का असेल ना, तो व्यवसाय करून तुम्हाला हजारोपती व्हायचंय, लखपती व्हायचंय की करोडपती व्हायचंय हा निर्णय तुमचा. तुम्ही आता छोटा मोठा का होईना व्यवसायात उतरा, तुमची पुढची पिढी आपोआप व्यवसायात येईल. एक महिला सक्षम तर तिचं घर भक्कम. तरुणांना फायदा होईल असे कुठले प्लॅन्स आहेत का? शिक्षण, प्रशिक्षण, त्याच्यानंतर रोजगार. तुम्ही एखाद्या कंपनीत कामाला आहात की तिथे झोकून द्या कामाला, की करू नका आता कोणाची चाकरी, स्वतंत्र व्यवसाय करून कमवा स्वकष्टाची भाकरी. हॅलो, वेलकम. मी शीतल मोरे आणि टीओडी मराठीच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आपल्याला माहिती आहे की राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात सध्या बेरोजगारीचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणावर सतावतोय. अनेक महिला, युवा किंवा अनेक असे लोक आहेत ज्यांना रोजगाराबाबत सध्या संधी मिळत नाहीये, त्यातून उत्पन्न कसं तयार करायचं हे कळत नाहीये. पण यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींकडून प्रयत्न सुरू असतात, अनेक योजना राबवल्या जातात आणि याच योजनेमध्ये मुंबई व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल फोंडेकर सर आणि महिला अध्यक्ष प्रज्ञा मोहिते मॅम आहेत, ज्यांनी यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत, अनेकांना रोजगार निर्मिती करून दिलेली आहे. आणि यासाठी याची प्रोसेस काय आहे, या सगळ्या रोजगार निर्मितीसाठी लागणारी कागदपत्र किंवा शासकीय कागदपत्र काय असतात यासाठी माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार अनिल सर आणि प्रज्ञा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. अनिल सर, मी सगळ्यात प्रथम तुम्हाला विचारेल की हा सगळ्या उपक्रमांतर्गत रोजगार निर्मिती करण्यासाठी तुमचा उद्देश काय आहे आणि लोकांपर्यंत कसे पोहोचवताय तुम्ही हे सगळे उपक्रम? सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला खरंच खेदजनक ते वाक्य आहे की रोजगार आणि स्वयंरोजगार ह्या विषयासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. अगदी मग ते महाराष्ट्र असू दे किंवा देशात असू दे, ज्या काही आपल्याला बातम्या दिसतात किंवा ज्या काही आपल्या बातम्या कानावर आपल्या येतात, त्या येताना तुम्हाला फक्त एखादा एंटरटेनमेंट चॅनेल्स, एखादं स्पोर्ट्स चॅनेल्स, एखादं आस्था चॅनेल म्हणजे वेगळे जे विषय आहेत, पण रोजगारावर कधी कोणी तुमच्याशी बोलायला डायरेक्टली कोणी धजत नाही. कारण त्यांना माहिती आहे की या देशात आणि या महाराष्ट्रामध्ये जर समजा आपल्याला रोजगार द्यायचा झाला, त्यांना स्वयंरोजगार जर समजा निर्मिती करायची झाली तर त्यासाठी भांडवल लागतं आणि हे जे भांडवल आहे ते सहज शक्य मिळतंय. परंतु जे कोण आपले जे लोकप्रतिनिधी म्हणून जे राज्यात किंवा देशात निवडून आपण दिलं जातो, तिथे त्यांनी ह्या विषयाला तरुणांना कधीच कुठेही ह्या गोष्टी सांगितल्या नाहीच आहेत. हे मी अगदी खेदजनक म्हणून सांगतोय. आणि अशा वेळी माझ्यासारख्या एखाद्या तरुणाला जर मला असं वाटतं की माझ्याबरोबर माझ्या महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांना योग्य तो रोजगार आणि योग्य तो स्वयंरोजगार मिळावा म्हणून मी स्वतः यासाठी पुढाकार घेऊन आणि माझ्याबरोबर प्रज्ञा मॅडम या आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र रोजगार
हे पहिल्यांदा आम्ही वार्ता म्हणजे त्याला वर्तमानपत्रच आपण म्हणूया, जे साप्ताहिक होतं. आणि ते साप्ताहिकामध्ये सगळं रोजगारासंदर्भातल्या आम्ही बातम्या दिल्या. मग त्या रोजगाराच्या असू दे, म्हणजे उद्योगाच्या असतील किंवा मग नोकऱ्यांच्या असतील, मग त्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गतल्या नोकऱ्या असतील किंवा मग प्रायव्हेट सेक्टरमधल्या नोकऱ्या असतील किंवा मग स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योगाला भांडवल कसं मिळेल, त्याचं ट्रेनिंग कसं असतं, सेल्स कसं असतं, काय अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही त्या मांडत होतो. पण केवळ फक्त मांडण्यापर्यंत तो न्यूजपेपर गेल्यावर त्या जो वाचक होता त्याला कुठे ना कुठेतरी तो संभ्रम होता की नेमकं मी जाणार कुठे. म्हणून मग ह्यानंतर मग आम्ही काही गोष्टी पुढे 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 घेऊन आजपर्यंत मुंबई व्यापारी असोसिएशनने वेगळे असे उपक्रम राबवले, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून अगदी एक 4 शब्द प्रत्येक मराठी तरुणांनी एक डोक्यात ठेवावे: शिक्षण, त्यानंतर प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगार. आणि या माध्यमातून आम्ही आतापर्यंत हे काम करतोय. सर, राज्य शासन पण यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचं आपण पाहतो, पण अशा कोणकोणत्या योजना आहेत आतापर्यंत ज्या लोकांपर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीयेत किंवा त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो, पण त्याची प्रोसेस काय आहे हेच लोकांपर्यंत पोहोचत नाही? तर याबद्दलची प्रोसेस काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का? किंवा कुठून कर्ज घेऊ शकतो, भांडवल उभं करू शकतो आपण? राज्य शासनाला फक्त दोष देण्यात काही पॉइंट नाहीये. होतंय काय की आपण ज्या बँकांमध्ये आमची सेव्हिंग अकाउंट, माझा साधा प्रश्न प्रत्येक तरुणांना तरुणीला आहे, कारण ज्या येणाऱ्या भावी पिढीला, की ज्या तरुणांचे ज्या बँकेमध्ये अकाउंट्स आहेत त्या बँकेच्या त्या दर्शनी भागामध्ये कधी तुम्हाला त्या बँकेने व्यवसाय भांडवलाचे कधी तुम्हाला पोस्टर दिसले आहेत का? त्यामुळे फक्त महाराष्ट्र शासनाने फक्त एखादी अनुदानाची स्कीम म्हणून ते लोक प्रसारित करतात, प्रकाशित करतात, पण ती कोणाला अनुसरून किंवा कोणाला उद्देशून सांगतात की तुम्ही बँकातून जाऊन तिथे भांडवल घ्या आणि त्या भांडवलाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अनुदान देऊ. पण कुठेतरी हा मोठा गॅप दिसतोय आणि व्यवसाय भांडवल घेण्यासाठी बँका आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन असं त्रिवेणी संगम आहे, पण तो कोणाला माहीत नाही. आणि ह्या खरं तर या तिघांनी पुढाकार घेऊन पब्लिकला सांगितलं पाहिजे, पण ते होत नाहीये. मग यासाठी आपण कुठला आतापर्यंत म्हणजे उपक्रम राबवलेत यात पुढाकार घेऊन, किंवा कोणाकोणाला आतापर्यंत त्याचा फायदा झालाय जे तुम्ही करताय आता काम? अवनी लघु उद्योग फिरते विक्री केंद्र तुम्ही या योजनेअंतर्गत सुरू केलंय आता, तर त्यामधून तुम्ही असा काही पुढाकार घेऊन लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न करताय आणि उद्देश काय आहे याचा मेन? 2019 आय थिंक, मला वाटतं ऑक्टोबरला एक GR निघाला होता. आत्ताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळी तेच मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तो GR काढला होता आणि त्यावेळी उद्योग मंत्री होते सुभाष देसाई साहेब. चांगला GR आहे 2019 हा GR. या GR मध्ये कम्प्लिटली त्याच्यामध्ये 3 वाक्य लिहिली आहेत की ह्या तुम्ही फिरते विक्री केंद्र म्हणून तुम्ही करू शकता, वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय म्हणून असं स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि ह्याला अनुषंगाने आम्ही 2020 पासून ते आत्तापर्यंत एक अवनी लघु उद्योग फिरते विक्री केंद्र म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या GRला धरून आणि वेगळ्या महामंडळाला अनुसरून की त्यांच्या अनुदानाच्या माध्यमातून ह्या तरुणांना किंवा तरुणींना याचा लाभ कसा होईल म्हणून अवनी लघु उद्योग फिरते विक्री केंद्र म्हणून आम्ही त्याची एक स्थापना केली. मी सांगायला अतिशय आनंद होईल, खरं तर अवनी म्हणजे पृथ्वी, पण आमच्या लेखी त्याचा अर्थ आहे अवनी, म्हणजे नी तो त्याचा आहे रस्व, अ म्हणजे अन्न, व म्हणजे वस्त्र आणि नी म्हणजे निवारा. सो अन्न, वस्त्र, निवारा या अनुषंगाने आम्ही ती अवनी लघु उद्योग फिरती विक्री केंद्र म्हणजे प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये या 3 गोष्टींसाठी रोज आपल्याला झगडावं लागतं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन, केंद्र शासन आणि विविध राष्ट्रीयकृत बँका यांच्या माध्यमातून ही अवनी लघु उद्योग फिरते विक्री केंद्र जे आज तक आहेत, आम्ही जवळजवळ 428 गाड्या या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, त्यानंतर पुणे, नाशिक या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये आमच्या या कार्यान्वित आहेत. आणि जवळजवळ मला असं वाटतं 125 व्हॅन्सचे आता प्रोसेस चालू आहेत. मॅम, तुम्ही सुद्धा मुंबई व्यापारी असोसिएशनच्या महिला अध्यक्ष आहात, त्या अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं की या उपक्रमांतर्गत आतापर्यंत महिलांना किती रोजगार मिळालाय किंवा काय संख्या आहे त्याची आतापर्यंतची? नमस्कार. मुंबई व्यापारी असोसिएशनमध्ये ॲज अ महिला अध्यक्ष तिथे काम करताना आम्ही बरेच उपक्रम राबवले महिलांसाठी, आपल्या युवकांसाठी. अक्षरशः म्हणजे उद्योग मेळावे घेतले, फ्रँचायझी डिस्ट्रीब्युशन मेळावे आपण घेतले, जिथे आता आपण बघतोय बऱ्याच ब्रँड्स बघतोय. मुलांना आता क्रेज झालं आहे यंग जनरेशनला की ब्रँडची वस्तू पाहिजे, कुठल्या तरी लोकल नको आहे.
तर असे बरेच ब्रँड्स आहेत की ज्यांची फ्रँचायझी घेऊन आपण व्यवसाय करू शकतो, परंतु याचं नॉलेज म्हणा, यांची किती फ्रँचायझी फी आहे किंवा काय, या सगळ्या गोष्टी आपल्या पब्लिक पर्यंत पोहोचतच नाहीये. सर्वसाधारण ज्या महिला आहेत, जे सर्वसाधारण वर्ग आहे, ज्याला व्यवसायात यायचंय, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचतच नव्हती. मग आमच्या मुंबई व्यापारीच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच अशा फ्रँचायझीला भेटलो, त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीज आणल्या, त्याच्यासाठी आम्ही मेळावे लावले, फ्रँचायझी डिस्ट्रीब्युशन मेळावे, आणि त्या माध्यमातून बऱ्याच महिलांना आपण उद्योगात आणलेलं आहे. तसंच ते करताना आपण फक्त आता फ्रँचायझी घ्यायची म्हटल्यावर भांडवल आलं, मग ते भांडवल कुठून उभारायचं, तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या खास करून महाराष्ट्रीयन लोकांना आहे. तर भांडवलासाठी आम्ही गव्हर्नमेंटच्या अशा बऱ्याचशा स्कीम्स आहेत की ज्यातून आपण भांडवल ते उभं करू शकतो. आणि भांडवल उभं केलं म्हणजे बँकेकडे आपला संपर्क आला, बँकेकडनं कर्ज घेतोय, पण त्याचं परत आपल्याला फेड आहे बँकेची, मग ती परतफेड आपण कशी सोपी करू शकतो, म्हणून काही शासनाच्याच काही स्कीम्स होत्या ज्याच्यात इंटरेस्ट सबसिडी मिळत होती आपल्याला, व्याज परतावा. म्हणजे आपण आता 10 लाखाचं जर कर्ज घेतोय तर त्याच्यावर आपल्याला 3.5 लाख 3 लाख व्याज जर परत मिळतंय, तर हा मोठा सुवर्णयोग होता. तर आम्ही ती योजना आणली सगळ्यांसमोर, आणि त्या माध्यमातून आम्ही बऱ्याच लोकांना व्यवसाय कर्ज दिली, वेगवेगळ्या व्यवसायांना सपोर्ट करण्यासाठी, आणि आता यशस्वीरित्या त्या महिला काम करतायत. म्हणजे असं झालं की योजनेचा इकडे फायदा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला भांडवलही मिळेल आणि परतफेड करण्यासाठी दुसरी पण योजना यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आपण व्यवसाय सुरू करतो ना, तर तिथे कुठेतरी बर्डन असतं, आपल्याला कर्ज घेतलेलं असतं, रिपेमेंट करायचं असतं, आणि नवीन व्यवसाय म्हटल्यानंतर अगदी काही पहिल्या दिवसापासून तुमचा ग्राहक तेवढा नफा तुम्हाला पहिल्या दिवसापासून नसतो. तो एक तुमची ओळख व्हायला मार्केटमध्ये तुम्हाला 3-6 महिने जातात, आणि तेच दिवस असतात की तुम्हाला व्यवसायात उभं राहण्यासाठी, पाय खंबीर राहून उभं राहण्यासाठी सपोर्ट हवा असतो, जो आपण महाराष्ट्र शासनाच्या या योजनांमधून देतो आहोत लोकांपर्यंत. नाही, ऍक्च्युली काय होतंय की आपण हा उगाच बाऊ करतोय असं मला वाटतं. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला तसे निर्देश दिलेत आणि प्रत्येक राज्यामध्ये या पद्धतीने स्कीम्स आहेत. फक्त होतंय का की आमच्या पूर्वीच्या पिढीने किंवा आमच्या आत्ताच्या पिढीने जे सांगितलं गेलंय की मराठी माणूस धंदा करू शकत नाही, मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, मराठी माणूस नोकरी करू शकत नाही, तर हे धादांत खोटं आहे. हे धादांत खोटं आहे. मी परत सांगतोय, प्रॉब्लेम सगळ्यात मोठा तोच होतोय की इतर परप्रांतातले आपण जर समजा लोक म्हटले, म्हणजे आपण गुजराती म्हटलं, मारवाडी म्हटलं किंवा बिहारी म्हटलं, युपी म्हटलं, यांची दर्शनी भागात ही दुकानं आहेत. आणि माझ्यासारखं आता तुमच्यासारखं तर आमचे हे जे स्टुडिओ म्हणा किंवा माझं एखादं ऑफिस म्हणा, ते हे आमचं मागच्या बाजूला आहे. त्यामुळे लोकांना कळत नाही की मराठी माणूस बिझनेस करतोय, त्यामुळे जे दिखताय वो बिकताय अशी प्रॉब्लेम सुरुवात होते. पण मला आता सांगायला अजून अतिशय आनंद होतोय की आत्ताचा जो मराठी तरुण आहे, जसं आता प्रज्ञा मॅडमने जे सांगितलं की आत्ताचा मराठी तरुण आहे ना, तो कम्प्लिटली व्यवसायात उतरलाय. फक्त त्याला दिशा पाहिजे, त्याला आता त्याच्या आयुष्याची दशा करायची नाहीये. मला तुम्ही जो मुद्दा मगाशी उपस्थित केला की लगेच नफा तर मिळणार नाहीये पहिल्या दिवसापासून, आपण आता बघतोय की डिजिटल युग सुरू आहे सध्या, तर हा सगळा आपण फक्त व्यवसाय सुरू केला म्हणजे असं नाही की 10 लोकांना कळणार आहे, म्हणजे कळू शकतं, पण याला मोठ्या प्रमाणात आपण मार्केटिंग करण्यासाठी वगैरे असे कुठले ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत का, जेणेकरून आता फूड डिलिव्हरी ऍप असतात किंवा ऑनलाईन ऍप्स त्याच्यासाठी कोणत्या आहेत जेणेकरून आपण मार्केटिंग करू शकतो त्या व्यवसायाचं, अशी कोणती आहेत मार्केटिंग ऍप्स? पण मी आमचंच सांगेन पुन्हा एकदा, मी सुगरण नावाने आपण एक ऍप लॉन्च केला आहे, ज्याच्यात महिला बऱ्याच आपण बघतो घरात काही ना काही त्यांचे व्यवसाय चालू असतात, छोटे का मोठे. काहीतरी त्यांना जेवणाची आवड असते, काहीतरी पुरणपोळ्या म्हणा, मोदक म्हणा, स्वयंपाकाची आवड असते, आणि त्यातनं फराळ म्हणा, फराळ भरपूर मोठ्या प्रमाणावर याचं मार्केट आहे. पण आपल्या महिलांचं काय होतंय, ते स्किल आहे, आपण बनवतोय, चांगलं देतोय, परंतु त्याला मार्केट मिळत नाही योग्य, आपण कमी पडतोय पब्लिसिटीमध्ये. मग तिथे आम्ही आमचा मी सुगरण हा ॲपद्वारे त्यांची तिथे पब्लिसिटी करतोय, लोकांपर्यंत त्यांचे प्रोडक्ट्स पोहोचवतोय, त्यांची डिलिव्हरी कशी द्यायची त्याच्याबद्दल आमचं चालू आहे सगळ्या गोष्टी. आणि या सगळ्यात म्हणजे याचं उत्तर तुम्ही कोणीही देऊ शकता, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये येण्यासाठी किंवा या प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी आवश्यक कागदपत्र कुठली असतात? कारण की बऱ्याचदा असं होतं की अनेक कागदपत्र गहाळ असल्यामुळे अनेकांना याचा फायदा किंवा लाभ घेता येत नाही. आपण अनेकदा केसेस पाहतो की एखादा कागद नसेल आपल्याकडे तर त्याचा लाभ घेता येत नाही. तर अशी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत जी याच्यामध्ये गरजेची आहेत? सोपी आहेत, जी आपल्या प्रत्येकाच्याच कडे आहेत. साधं पॅन कार्ड
कार्ड आहे आपल्याकडे, आधार कार्ड आहे, तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, प्रत्येकाचं आज म्हटलं तरी 7वी 10वी तरी शिक्षण आहे, तर त्या बेसवर तुमचं स्कूल लिव्हिंग आहे, तुमचं आपण म्हणूया एज्युकेशन काही सर्टिफिकेट असेल, किंवा तुमचं बँकिंग असतंच प्रत्येकाचं बँकेमध्ये, बँकेचं स्टेटमेंट लागतं जेव्हा आपल्याला कर्ज घ्यायचंय. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि व्यवसाय म्हटलं की त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही लायसन्स लागतात, जे सर्टिफिकेट्स आपण व्यवसायाला धरून असतात, जसं की उद्यम सर्टिफिकेट आहे, गुमास्ता आहे, जेवणाचं असेल तर फूड लायसन्स झालं. तर हे सगळे सर्टिफिकेट्स आपण अंडर वन रूफ आपल्याकडनं ते क्लायंटला प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे जेव्हा मुंबई व्यापारी असोसिएशनमध्ये एखादी व्यक्ती येते ॲज अ मेंबर, तिथे रजिस्टर होते, त्यानंतर त्याची पूर्ण जबाबदारी ही आमची असते. त्याला व्यवसायात कसं आणायचं आहे, तो व्यवसायात तग धरून राहण्यासाठी त्याला काय सपोर्ट द्यायचा आहे, आपण त्यांना एक बॅकबोनचा सपोर्ट देतोय. म्हणजे फक्त आलाय आता पुढचं तुम्ही बघा असं नाही, तर नाहीच. शेवटपर्यंत त्याला साथही Support तेवढीच देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ऍक्च्युली मुंबई व्यापारी असोसिएशन, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जो नवीन व्यापारी ज्याला व्हायचा असेल ना, त्याने आमच्याकडे या. आणि मगाशी जसं आता प्रज्ञा मॅडमने सांगितलं, साध्या 8-10 गोष्टी म्हणजे प्रत्येकाच्या या घरात असतील, कदाचित मला असं वाटतं काही गोष्टी खिशात असतात. पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमचं नसेल समजा या गाडीसाठी, तर तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीचं चालतं. मार्क लिस्ट असायलाच हवी, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, फोटो, कॅन्सल चेक, हे साध्या सोध्या ज्या गोष्टी आहेत. बाकी त्याच्या पलीकडे कुठलं रॉकेट सायन्स नाहीये. फक्त हे पेपर्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत. पण जर हे पेपर्स तुमच्याकडे जर समजा अर्धवट असतील किंवा तर हे आम्ही काही डुप्लिकेट करून देणार नाही, हेही तुम्हाला सांगू इच्छितो. सर, याला धरूनच झालं की आता ज्याला उतरायचं त्याचे कागदपत्र, पण जेव्हा तो उतरतो या प्लॅटफॉर्मवरती किंवा या कामामध्ये, तेव्हा त्याला सुद्धा सरकारकडून ती व्हॅन किंवा ते वाहन पुढे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी काही कागदपत्र आवश्यक असतील, ते कुठली शासकीय कागदपत्र मिळतात का? नाही, मी तुम्हाला याची थोडीशी प्रोसेस सांगतो. जसं आता प्रज्ञा मॅडमने मगाशी सांगितलं की पहिल्यांदा तो मुंबई व्यापारी असोसिएशन मध्ये आला, तो कुठेतरी आमचा एखादा इव्हेंट बघत असतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे कुठेतरी व्हिडिओ बघत असतो, कुठेतरी ह्या अवनी व्हॅनची कुठेतरी तो गाडी बघत असतो. त्या गाडीमधील असलेला जो आमचा मेंबर आहे, जो आमचा लाभार्थी आहे, तो त्याला सांगत असतो की बाबा मी गाडी घेतली, तू ही घे. तर अशा पद्धतीने ज्यावेळी तो येतो त्यावेळी त्याला आमच्या ऑफिसमधून सांगितलं जातं की बाबा येताना तुम्ही हे पेपर्स घेऊन या. मग आल्यानंतर त्याला सगळी ती स्कीम समजवली जाते. त्याला स्पष्ट सांगितलं जातं 0 डाऊन पेमेंट, 0 तारण, 0 जामीनदार आणि 25% सबसिडी. ह्याच्यामध्ये अजून एक दुसरा मुद्दा असा आहे की हे मी महिलांबद्दल बोललो की ज्याला कुठला जात, धर्म, रंग कुठला काही संबंध नाही, त्यांना कुठलंही जातीचं सर्टिफिकेटची गरज नाही. परंतु पुरुषांना जे शेड्यूल कास्टमध्ये असतील, अनुसूचित जाती जमातीमध्ये, जे ओबीसी मध्ये असतील, ST मध्ये असतील, NT मध्ये असतील, तर त्यांना त्या लोकांना म्हणजे त्या तरुणांना 25% सबसिडी मिळू शकते. समजा ओपन कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना 10% मिळू शकते. हा झाला शहरी भाग. आणि ग्रामीण भागामध्ये त्याच महिलेला साधारण 35% पर्यंत सबसिडी, परत सांगतो मी, 35% सबसिडी आणि शहरामध्ये 25% सबसिडी. तर या माध्यमातून शहरातून आणि ग्रामीण भागातून शासन, मला आता परत एकदा सांगायला तुम्हाला आवडेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 घेण्यापेक्षा मुख्यमंत्री ही जी या पद्धती रोजगार निर्मिती कार्यक्रम या स्कीम मधून तुम्ही जसं मॅडमने आता मागाशी सांगितलं की 2.5 ते 3 लाखापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळते. आणि सगळं काही फुकट मिळत नाही आणि फुकट मिळालेलं टिकत नाही. तर मला असं वाटतं कुठेही छोट्यातला छोटा उद्योग करा आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही सक्षम व्हा, असं माझं मत. सर, तुम्ही आता यात काही सांगितलं की कोणाला किती सबसिडी वगैरे मिळते, पण मला हे पण विचारायचं याच्यासाठी वयोमर्यादा काही आहे का, काही त्याच्यासाठी लिमिट आहे, त्यासाठी पण आम्हाला जाणून घ्यायला. हो, वयोमर्यादा म्हणजे साधारण 18 वर्ष ते पुढे तुम्ही 50 वर्ष ही वयोमर्यादा ठेवली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी. परंतु जर आपण मराठा ब्राह्मण समाजाला जर लक्षात घेतलं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जे आहे तिथे 18 ते 60 वयोगट हे आता झालेलं आहे. 60 वर्षापर्यंत तुम्ही व्यवसाय करू शकता आणि त्याचं कर्जाचं व्याज परत मिळवू शकता. त्याचप्रमाणे जर ओबीसी म्हटलं तर तिथे ओबीसी महामंडळ जे आहे तिथेही 18 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय या सबसिडी योजनांसाठी. पण यात मी थोडंसं करेक्शन करेन. जरी 18 सांगितलं असेल वय,
तरी पण बँक म्हणजे शासन तर म्हणते की 18 वर्षापासून आम्ही तुला सबसिडी द्यायला तयार आहोत, पण कदाचित बँक त्याबद्दल थोडंसं नकारार्थी भूमिका घेते 18 वर्षाचं. सो मला असं वाटतं की ग्रॅज्युएट म्हणजे साधारण 22-23 वर्षाचा जर समजा असेल तर त्याला तो संज्ञा नसतो, तर त्याला ते बँक लोन द्यायला थोडंसं घाबरत नाही. म्हणजे कसं होतं ना, 18 वर्ष म्हणजे त्याचा अनुभव अगदीच लहानगा असतो आणि बँकेला शेवटी रिपेमेंटची चिंता असतेच. त्यामुळे रिपेमेंटच्या हिशोबामध्ये बँकेला कसं ॲटलिस्ट 24-25 वयापर्यंत मुलांना एक मॅच्युरिटी असते, त्यांचं बँकिंग अकाउंट सगळे त्यांना ऑपरेट करायची एक जबाबदारी आलेली असते. सो बँकर्स 18 वर्ष एकदम घेत नाहीत, पण कधी तरी 21 वर्ष वगैरे असं कन्सिडर होतं जर त्यांचं बॅकग्राऊंड असेल व्यवसायाचं, आई वडील आहेत व्यवसायात आणि कुठेतरी मुलाचं थोडं बँकिंग थोडं स्ट्रॉंग केलंय आणि काही अनुभव आहे, तर त्या काही गोष्टी कन्सिडर होतात. आणि याच्यावर मी बँकेला म्हणजे जसं आता मगाशी मॅडमने सांगितलं की बँक थोडंसं धजावत नाही 18 ते 19 वर्ष, पण इतर लोकांना बँक गॅरंटी म्हणजे ज्याला CGT MSC म्हणतो आपण, क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट ऑफ मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइज. सो कुठलाही मग आमची महिला जरी असेल पुरुष जरी असेल, मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे विनातारण विना जामीनदार, तर हे विनातारण जे आहे तुम्हाला कुठलीही गोष्ट तुम्हाला मॉर्गेज ठेवायची नाहीये किंवा तुमच्यासाठी कोणी जामीन राहण्याची गरज पण नाहीये. पण आणि ह्याच्यात तुम्हाला शासन, केंद्र शासन कम्प्लिटली गॅरंटी घेते तुमच्या या सगळ्या कर्जाची. पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही बुडवा म्हणून, हे सगळ्यात महत्वाचं. बँकेचा मुद्दा आला याच्यामध्ये कर्जाचा, म्हणून विचारते की त्यामध्ये सिबिल स्कोअरचं पण काही म्हणजे 8% मर्यादा, तर हे कसा नियम आहे, याचा काय नियम आहे? बँकेला 700+ सिबिल स्कोअर लागतो. काही लोक असे असतात की 750 स्कोअर आहे मॅडम आमचं तरीही होत नाहीये, बँक नकार देते. तर त्यामागे काही रिझन असतात बँकेची. त्यांनी काही कर्ज घेतली असतात जी जुनी असतात आणि त्याच्यात त्यांनी अक्षरशः NPA झालेलं असतं अकाउंट आणि ती हिस्ट्री कुठेतरी आपल्या सिबिलमध्ये राहते, मेंटेन राहते. सो बँका मॅनेजर जेव्हा कर्ज ती सँक्शन करतात तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात. त्यामुळे असं नाही आहे की सिबिल माझा स्कोअर चांगला आहे तर मला मिळायलाच हवं, किंवा असंही होतं कधीतरी की स्कोअर कमी असतो परंतु बँक सँक्शन देऊन टाकते. कारण मॅनेजर किंवा जे कोणी तिथे सँक्शनिंग ऑथॉरिटी आहेत ना, तर ते तुमची हिस्ट्री बघतात. बाबा एखाद्याचं बुडलं कर्ज, पण ते का बुडलं, त्यामागचं रिझन काय होतं, ते जर जेन्युइन रिझन असेल तर बँक तिथे कन्सिडर करते. मुद्दाम केलंय ते की झाल्यात काही गोष्टी लक्षात येतं. यात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला एका बँकरने सांगितला, 2016, 2017 आणि 2020. 2016ला मला असं वाटतं की नोटबंदी झाली, 2017ला GST असं काहीतरी होतं आणि 2020ला कोरोना. तर यावेळी बऱ्याच लोकांचे लोन्स जे होते रिपेमेंटची, त्यांची जी कॅपॅसिटी होती किंवा रिपेमेंट त्यांनी केले नाहीत, पण त्याच्यानंतर भरलेत. तर त्याचं जर जस्टिफिकेशन जर बँकेला मिळालं, बँकेला व्यवस्थित सबळ कारण दिलं तर ते शक्य आहे, ते लोक ते कन्सिडर करतात. नंबर 1. नंबर 2 की एखाद्याचं सिबिल कधी त्यांनी काही कर्ज घेतलं नसेल त्यालाही लोन देतील. नंबर 3, आता याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा येतो. जसं मॅडमने सांगितलं की महिलांसाठी आपण सक्षम करतोय. बऱ्याच महिलांचे सिबिल, बहुतांश महिलांचे सिबिल हे फार चांगले असतात. म्हणजे त्यांनी कधीतरी एखाद वेळ लोन घेतलं असेल किंवा कधी घेतलं पण नसेल, पण ज्यावेळी बँकेला कधी संशय आला की कदाचित तिच्या नवऱ्याने कदाचित हे लोन काहीतरी घेतलं असेल म्हणून त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड जर चेक केलं आणि त्याचं जर समजा सिबिल फाटलेला असेल, खराब असेल, तर मला असं वाटतं ते देत नाहीत. अच्छा, म्हणजे महिलेच्या ह्याच्यावर तिने फायदा घेतला नसेल पण नवऱ्याने मात्र ते काढून तिचं सिबिल स्कोर खराब झाला तिचा नाही, त्यांचा स्कोर जरी खराब असेल तरी. पण इथे गंमत काय माहितीये, आपली अवनी लघु उद्योग फिरते विक्री केंद्र ही जी योजना आहे आणि आपण त्यामार्फत जे कर्ज देतो, तर तिथे एक महिला जर तिला व्यवसाय करायचा आहे तर तिचे फक्त एकटीचे डॉक्युमेंट जरी आपण दिले तरी तुम्हाला ही गाडी मिळणार आहे. म्हणजे इथे तुमच्या हस्बंडचा स्कोर चेक होत नाही. बऱ्याचदा काय होतं, जसं सर म्हणाले आत्ताच, की मिस्टरांनी काहीतरी लोन घेतलेलं असतं व्यवसायाचं म्हणा किंवा कुठलंही इतर पर्सनल असेल, घरासाठी असेल, आणि कुठेतरी काहीतरी EMI पुढे मागे होतात. अशा वेळी बरेचसे लोक विचार करतात आपण महिलेला पुढे करू आणि हे करून घेऊ. पण आता ह्या स्कीम मध्ये असं आहे की जर जेन्युइन केस असेल तर चालेल, परंतु जर जास्तच काहीतरी पर्पजली केलंय तर मग तिथे मॅनेजर हस्बंडचा विचारणार, जसं आता सरांनी म्हटलं. पण ह्याच्यामध्ये अजून एक मोठा मुद्दा,
कोणीतरी या आणि अवनी व्हॅन घ्या तर ते पॉसिबल नाही आहे. पहिल्यांदा आमच्या ऑफिसमध्ये त्याची कम्प्लिटली अर्धा ते पाऊण तास इंटरव्ह्यू होते. जास्तीत जास्त 99% आम्ही दोघंच इंटरव्ह्यू घेतो, कारण आम्ही आमच्या स्टाफला जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या देत नाहीत. कधी कधी काय होतं की काही लिकेजेस असतात ते आम्हाला थोडे बहुत कळतात. आज इतके वर्ष एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे एखादी महिला की घरात तिने कधी स्वतःचा एक आजूबाजूला स्टॉल लावला असेल, ती काहीतरी टिफिन सर्व्हिस करते, ती जर समजा एखादं कुठेतरी कॅटरिंगचं काही काम करते, कोणाकडे तरी जेवण बनवते वगैरे, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आता हा झाला फक्त फूड व्हॅन. मी अजून एक करेक्शन करू शकतो ह्याच्यावर की अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र आहे. ह्याच्यामध्ये फूड व्हॅन, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, जनरल स्टोअर, ग्रॉसरी, तुमचं लेदर वेअर्स वगैरे ज्या काही गोष्टी तुम्ही काहीही विका, आणि हे त्या पद्धतीने त्यांनी तो GR दिले. हे महत्वाचं. आणि सर हे झालं, पण यामध्ये पण कुठल्या वाहनांचा जास्त म्हणजे उपयोग, किंवा तुम्ही कुठली वाहनं प्रोव्हाइड, असं तर नसणार की ते म्हणतील ते तुम्ही वाहन देणार, असं तर होऊ शकत नाही. तर त्यामध्ये पण काही लिमिट्स आहेत, कुठल्या गाड्या द्यायच्या वगैरे हे ठरलेलं आहे का? एक आपण स्टँडर्ड फॉर्मॅट केलेला आहे, जिथे आपण टाटा या कंपनीची गाडी घेतो, एक टाटा एस गोल्ड म्हणून आपण छोटा हत्ती ज्याला म्हणतात, तर त्याच्यावर हे पूर्ण गाडीचं फॅब्रिकेशन, आणि त्याचं व्हॅरियंट पण आपण पेट्रोल घेतो. त्याचं रिझन असं, बरेच लोक विचारतात आम्हाला पेट्रोल नको, आम्हाला CNG हवं, पण त्याचं रिझन आहे आपली ही जी गाडी आहे जास्त फिरत नाही, त्यामुळे तुमचं पेट्रोल कन्झम्पशन तिथे नाहीच आहे. सो CNG आपल्याला 1-1.5 लाख जास्त महाग पडते, तिथे कुठेतरी आपल्याला कॉस्टचा विषय येतो, आणि ते गाडी त्या ह्याच्यात बसवायची आपल्याला एका साच्यात. त्याच्यासाठी आपण ती पेट्रोल व्हेरियंटच घेतो, टाटा मोटर्सची गाडी. त्याच्यावर आपलं जसं व्यवसाय आहे, जसं आता सर म्हणाले की आपण फक्त फूड व्हॅन नाही, फ्रूट अँड व्हेजिटेबल, गार्मेंट असेल, जनरल स्टोअर असेल, अगदी झेरॉक्स सेंटर असेल, आईस्क्रीम पार्लर असेल, एकतर आपली कुठली गाडी अंतिम संस्कार केंद्र, हे सुरू आहे, तीही गाडी सुरू आहे. म्हणजे तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे, तुमचं ज्याच्यात स्किल आहे ते तुम्ही त्या गाडीवर करू शकता, आणि तसं पूर्ण फॅब्रिकेशन अवनीच्या मार्फत करून दिलं जातं. मॅम, आतापर्यंत सरांकडून किंवा दोघांनी तुम्ही बँकेच्या प्रक्रियेबद्दलची माहिती दिली, पण प्रत्येक योजनेचा जर लाभ घ्यायचा म्हटलं आपण, तर कोणत्याही योजनेत आपल्याला पहिलं कौटुंबिक उत्पन्न हे दाखवावं लागतं. तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशी कोणती अट आहे का, कौटुंबिक उत्पन्न की एवढंच हवं, असं काही आहे? बघा, मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये अशी उत्पन्नाची अट नाही आहे, परंतु अण्णासाहेब पाटील जे व्याज परतावाची मी योजना म्हटली ना, त्याच्यात 8 लाखांची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा आहे. मग ते 8 लाख आणि कौटुंबिक हे कसं ओळखायचं, तर बरंच कन्फ्युजन असतं. कौटुंबिक म्हणजे नवरा आणि बायको, पती पत्नी दोघांचं मिळून जे उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या वर नको, त्याच्या सीमेत असेल, 8 लाखाच्या लिमिटमध्ये असेल तर ते पात्र आहेत. पण इथे एक आहे, अण्णासाहेब पाटील मध्ये तुम्हाला त्याचं प्रूफ देण्यासाठी तुमचं ITR चालतं, तुम्ही तुमचं ITR देऊ शकता जे आपण फायलिंग करतो. पण OBC आणि इतर जाती VJNT तिथे तुम्हाला ITR चालत नाही, तिथे तुम्हाला तहसीलदाराकडून जे उत्पन्नाचा दाखला मिळतो ना तो लागतो तिथे. आणि मी पुन्हा एकदा मागे विचारलेला प्रश्न विचारला की यामध्ये शासकीय कागदपत्र म्हणजे आपण कोणत्याही सरकारी योजनेचा जेव्हा लाभ घेतो त्यावेळेस ती योजना लाभ घेतल्यानंतर किंवा आता ते वाहन आहे आपलं फिरतं व्यवसाय करण्यासाठी तर ते चालवत असताना आम्ही तर तुम्हाला म्हणजे लाभार्थी तर तुम्हाला त्यांची कागदपत्र सादर करणार, पण आम्हालाही असे कोणते तरी कागदपत्र लागणार ज्याचा पुढे जेणेकरून अडथळा येऊ नये किंवा त्यांचं काम थांबू नये, तर त्यासाठी कोणती कागदपत्र पुरवली जातात का? हा अत्यंत उपयुक्त आणि मोठा प्रश्न. जे आमच्याकडे जे लाभार्थी येतात प्रत्येक वेळी त्यांचं एकच म्हणणं असतं की ही गाडी रस्त्यावर चालवायची तर आम्ही कशी चालवायची, याला कुठले पेपर्स लागतील किंवा काय लागतील. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो, ही काही स्कीम आम्ही नाही बनवली आहे. ही स्कीम किंवा ही योजना डायरेक्टली तुम्हाला केंद्र शासन असू दे किंवा राज्य शासन ही फक्त स्कीम काढते आणि ही स्कीमच्या माध्यमातून ते फक्त व्यवसाय अनुदान देत आहेत. अरे बरं, त्यांनी असं काही सांगितलंय का की तुम्ही हाच व्यवसाय करा किंवा तोच व्यवसाय करा? त्यांनी त्याच्यामध्ये एक वाहतूक व त्या आधारित व्यवसाय म्हणून आम्ही ही स्कीम ती अंमलात आणली. नंबर 1. नंबर 2 की ह्याच्यासाठी पेपर्स काय लागतात, तर साधी सोपी गोष्ट की ज्यावेळी तुमचंही रजिस्ट्रेशन होतं या शासनाच्या माध्यमातून अनुदानासाठी किंवा या बँकेच्या भांडवलासाठी, तर हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट जो बनवला जातो ह्याचं सगळं परीक्षण ह्याचं इन्स्पेक्शन कम्प्लिटली जिल्हाधिकारी करतात.
त्यामुळे हा जो तुमचा रिपोर्ट येतो त्याचा एक आपण एक त्याला फॉरवर्डिंग लेटर म्हणतात, की ते लेटर ते डायरेक्टली बँकेत जातं आणि त्या बँकेच्या सिस्टीममध्ये आणि या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या सिस्टीममध्ये किंवा जसं आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या महामंडळांमध्ये हे सिस्टीम आणि त्या बँकेच्या सिस्टीममध्ये त्या लोकांना त्या तिकडच्या अधिकाऱ्यांना ती कळते सिस्टीम की बाबा इथे ह्या व्यक्तीचं ह्या लाभार्थीचं पत्र आलेलं आहे की बाबा याला आपल्याला लोन द्यायचं आहे म्हणून. मग त्याच्यानंतर त्या सगळ्या स्क्रुटिनी होतात. तर हे जे लोन जे देतात जे अधिकारी त्या अगोदर तो हा प्रोजेक्ट रिपोर्ट ते फक्त कम्प्लिटली बघतात. त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या अनुषंगाने त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ते जे बाकीचे तुमचे जे KYC जे पेपर्स आहेत ते सगळे असतात त्याच्यावर. आणि बरोबर त्याच्याबरोबर उद्यम गुमास्ता फूड लायसन्स, जर समजा आपण फूडचा व्यवसाय करायचा असेल तर फूड लायसन्स आम्ही त्याच्यावर जोडून देतो. बरं, ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या कम्प्लिटली ह्या मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून केल्या जातात. त्यामुळे त्याला काहीतरी वेगळं उद्यम काढायचंय, फूड लायसन्स काढायचंय किंवा काय काढायचं या गोष्टींची गरज नाहीये. आता या गाडीबरोबर पेपर्स कुठले, मी परत या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. उद्यम याचा अर्थ हे ज्यावेळी तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय म्हणतो, सूक्ष्म असू दे, लघु असू दे किंवा कुठला मोठा व्यवसाय, तर त्याला उद्यम हे गरजेचं आहे. उद्यम हे केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळतं. त्यानंतर आपण जर समजा गुमास्ता म्हटलं तर हे महानगरपालिका ज्या तुम्ही एरियामध्ये राहता त्या महानगरपालिकेच्या हद्दीतलं तुम्हाला ते गुमास्ता लायसन्स मिळतं. त्यानंतर फूड लायसन्स हे केंद्र शासन देते. ही जी गाडी मिळते ह्या गाडीचं टॅक्स इनवॉइस असतं. याचा अर्थ त्याचा जो GST वगैरे म्हणजे तो केंद्र शासनाला भरूनच ती गाडीचं आपल्याला ते टॅक्स इनवॉइस मिळतंय. त्यानंतर RTO ह्याच्या जवळ परिवहनला तो त्याचा जो टॅक्स भरावा लागतो त्या RTOचं त्याला रजिस्ट्रेशन मिळते. इन्शुरन्स याचा अर्थ ते केंद्र शासनाच्या माध्यमातून त्याला इन्शुरन्सची कॉपी मिळते. सो उद्यम गुमास्ता, फूड लायसन्स, त्यानंतर RTO, त्यानंतर टॅक्स इनवॉइस, इन्शुरन्स आणि बाकीचे महत्वाचं म्हणजे शासनाचं संमतीपत्र आणि बँकेकडून मिळणारं लोन. बरं, या बँका कुठल्या, तर मग त्याच्यात राष्ट्रीयकृत बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत. कॉपरेटिव्ह बँकांमध्ये ते बरेच त्यांचे नॉर्म्स असल्यामुळे आम्ही कॉपरेटिव्ह बँकेतून करत नाही. पण आता आम्ही CMEGPच्या माध्यमातून म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत राष्ट्रीयकृत बँकांना. आणि राष्ट्रीयकृत बँका त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ बरोडा अशा विविध बँकांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेला चांगल्या पद्धतीने स्वरूप दिले. फक्त शोकांतिका अशी आहे की याचा जो प्रसार आणि प्रचार ज्या पद्धतीने बँकांनी आणि शासनाने केला पाहिजे तो जराही दिसत नाहीये. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बँकेमध्ये कुठेतरी त्यांनी पण त्याचं म्हणजे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी काम केलं पाहिजे. जर आपण लोन घ्यायला, आपण असाही अनुभव आलाय, आपण जेव्हा हे प्रकरण घेऊन बँकेत जातो त्यावेळी तिकडचा जो बाबू असतो म्हणजे जो सरकारी बाबू म्हणून आपण त्यांची डॉक्युमेंट पाहिले, लाभार्थ्याला पाहिलं की म्हणजे त्याची पडताळणी तर दूर, जस्ट पाहिल्यानंतर की हा चला ठीक आहे, म्हणजे मानसिकताच नाहीये. कधी कधी असं वाटतं की यांची मानसिकता आहे की नाही देण्याची. पण मग तिथे जेव्हा इंडिव्हिज्युअल व्यक्ती जातो तेव्हा मग तिथे त्यांना फेऱ्या 10 माराव्या लागतात. हे कशामुळे होत असेल वाटतं की बाबा कमी आपल्या म्हणजे पुढाकार घेतात त्यांचे कुठल्यात काही कशा तरी कमी पडतात म्हणून त्यांच्यापर्यंत नाही. कसं आहे ना, डॉक्युमेंट कसं आहे तेवढा अवेअरनेस. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट बँकेकडे सादर करतो, कर्ज घेतोय, तेव्हा आपण ते कसं प्रेझेंट करतोय याच्यावरही हे महत्वाचं आहे, याच्यावर भर देणं गरजेचं आहे. परंतु चला घेतली फाईल, आपल्याला दिलंय करून, गेलो दिलं आणि कसंही आपण हाफ चड्डी घालून, असा हे अनुभव आहे आमच्याकडे. जज म्हणतो आपण. एक्झॅक्टली, ते तुम्हाला ना बघून ऑब्झर्व करतात ही व्यक्ती कशी आहे, ही लोन फेडू शकते का. आणि मग तिथे कुठेतरी त्यांना असं वाटतं की नाही, कम्फर्टेबल नसतात आणि मग ते अवॉइड करतात. पण म्हणून आम्ही हे सांगतो की तुम्ही जेव्हा एखादं कर्ज घेताय, तुम्ही व्यवसायासाठी घेताय, तुम्ही आता एका व्यवसायात येणार आहात, तर तुम्ही स्वतः प्रेझेंटेबल असलं पाहिजे. तुम्ही काय करताय, कोणासमोर उभे आहात, त्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज तिथे तशी असली पाहिजे की समोरच्याला बघा, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आपण कॉर्पोरेट मध्ये म्हणतो की आपल्या ह्याच्यावरनं पूर्ण जज करतात, पण लोन घ्यायला गेलं तर माणूस लोन फेडू शकतो का हे पण त्याच्या कपड्यांवरून जज केलं जातं. तसंच त्यांचं बँक स्टेटमेंट आपण सबमिट करतो, बँकेचं जेव्हा स्टेटमेंट बघतात त्याच्यावरूनही त्याच्या लक्षात येतं की बाबा ही व्यक्ती बँकेचे व्यवहार करते का. कारण आपण गेलोय, काही असं अनुभव येतात की बऱ्याच लोकांचे स्टेटमेंट खूप छान असतात, मग तिथे ते मॅनेजर
एकदम म्हणजे काय म्हणूया आपण पॉझिटिव्ह असतात की त्यांना डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित मिळतात. आपण आपल्या माध्यमातून डॉक्युमेंट देतो, म्हणजे अगदी सरांनी जे सांगितले सगळे त्याच्यात प्रोजेक्ट रिपोर्ट असतो जो सीए अप्रूव्ड प्रोजेक्ट रिपोर्ट असतो आपला. की आणि कसं आहे ना, आपण डॉक्टरकडे कसं डॉक्टर टेक्निकल बोलतो तसंच तो मॅनेजर सुद्धा टेक्निकल प्रश्न विचारतो काही, आणि तिथे मग माणसं कुठेतरी गडबडतात, गोंधळ उडतो, आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात. मग तिथे आपण ते समजावू शकलो पाहिजे. एक्झॅक्टली. यात ना मी अजून एक मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की मुंबई असू दे, पुणे असू दे, जी जी काही शहरी भाग आहे तिथे सगळ्यात जास्त आजच्या तारखेला जर श्रीमंत असेल ना तर फेरीवाला आहे. आणि जर सरकारी फेरीवाला जर समजा तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला थोडी मेहनत घ्यावीच लागेल. तुम्ही आता जे परप्रांतातली लोक येऊन जे इथे फेरीवाले झाले आहेत ते काय आईच्या पोटातून शिकून आले नाहीत की धंदा कसा करावा. मला 4 गोष्टी, म्हणजे मी तुम्हाला कुठे याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या 4 गोष्टी तुम्हाला आल्या की तुम्ही कुठलाही बिझनेस, मग अगदी माती रस्त्यावरची विका ती तुमची विकली गेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आजच्या तारखेला ह्यांनी आमच्या तरुण पिढीने जर तो रस्त्यावर विकून एखादी गोष्ट जर समजा त्यांनी रस्त्यावर, म्हणजे मला असं म्हणायचंय की रस्त्यावर विकून जर समजा त्याला मोठं व्हायचं असेल, त्याला करोडपती व्हायचं असेल तर, आणि सरकारी अनुदानाने जर समजा त्याला ही एवढी मोठी सुवर्ण संधी साधायची असेल तर अवनी लघु एक फिरती विक्री केंद्र घ्या. जसं आता मगाशी मॅडमने सांगितलं की सगळे बिझनेस, तुम्ही कुठलाही बिझनेस करा, तुम्हाला काही कम्प्युटर इन्स्टिट्यूट टाकायचे, तुम्ही कम्प्युटर, अगदी सलून उघडा ना, कोणी सांगितलं नाही म्हणून. प्रश्न असा आहे की सरकारला पण दिसू दे ना मासमध्ये. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. स्लम डेव्हलपमेंट, SRA चा अर्थ काय? स्लम म्हणजे काय? ते अनधिकृत ना, मग ते अधिकृत कसं झालं रिडेव्हलपमेंटला? त्यानंतर फेरीवाला हे अनधिकृत होते, मग ते अधिकृत आता कसे होत आहेत? ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये आता ती केस पेंडिंग आहे. पण मग जर समजा सरकार सांगते की हे फिरती विक्री केंद्र आहे, आमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे, मी फूड व्हॅन लावली ना तर मी तिथेच लावणार. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्रामध्ये बहुतांश महिला किंवा पुरुष जे काही कौटुंब म्हणून जे सगळं हा एक व्यवसाय करतायत ते वेगळ्या ठिकाणी लावत असतात. आणि असे बरेच भामटे अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्रानंतर असे बरेच भामटे की जे आमच्या ऑफिसमध्ये येऊन सगळं ब्रोशरची माहिती घेऊन की बाबा मी स्वतः लाभार्थी आहे म्हणून स्वतःची ओळख दाखवून त्याच्यानंतर स्वतःची अशी वेगवेगळ्या ठिकाणी दुकानं टाकली आहेत. हा एक सगळ्यात मोठा, म्हणजे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, तर अशा आमिषांना कुठलाही बळी पडू नका. ते लोक कुठले ना कुठेतरी 20-25 हजार रुपये ऍडव्हान्स घेतात. अगदी भामटे आहेत मार्केटमध्ये की जे अवनीचं नाव सांगून तुम्हाला बोलवतायत, कस्टमरला अनधिकृतपणे करतायत, लोकांकडनं पैसे घेतायत. जसं आता आपण लायसन्सची लिस्ट सांगितली त्याच्यामध्ये आपण कुठेच एक फायर लायसन्सचा उल्लेख केला नाहीये. जो फायर लायसन्स पण आम्ही देतो म्हणून अशी खोटं सांगणारे लोक आहेत, आणि ते पॉसिबलच नाहीये, कारण फायर हे अलाव नाहीये त्या गाडीवरती. सो असं काहीतरी खोटं सांगून लोकांना तिथे कस्टमर गोळा करायचे, आणि त्यांच्या बऱ्याचशा आता आपण म्हणजे आहेत कंप्लेंट्स आहेत, सगळ्या गोष्टी आपल्या कानावर येत असतात. पण आता प्रेक्षकांना आम्हाला तेच सांगायचंय की तुम्ही जर फूड व्हॅन घ्यायला किंवा या योजनेचा लाभ घ्यायला जर येत असाल तर आधी याची पडताळणी करा की तुम्ही योग्य ठिकाणी जाताय का. अवनीचं ऑफिस आमचं आहे मुंबई सेंट्रलला, नवजीवन सोसायटी इथे. आपण ऍड्रेस तुम्हाला देऊच सगळ्या चॅनलच्या माध्यमातून. पण तुम्ही कुठेही जाताय, कुठल्या योजनेचा लाभ घ्यायला जाताय, तुम्ही एक स्वप्न घेऊन जाताय व्यवसायात उतरण्याची, पण त्याच्या आधीच जर तुमच्याकडून पैशाची चोरी होणार असेल तर जरा जपून पावलं टाका, हेच आम्हाला सांगायचंय. पण मॅम, आपण जेव्हा असं काही चांगलं काम समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करत असतो, त्याचा जर गैरफायदा होत असेल तर यासाठी कुठला कायदेशीर तुमच्याकडे आहे का, जेणेकरून त्या समोरच्या व्यक्तीवरती आपण कारवाई करू शकतो किंवा ठोस पावलं उचलू शकतो की याच्यामुळे लोकांना त्याचं नुकसान नको व्हायला, पैसे बुडू नये? बरोबर, अगदी बरोबर. महाराष्ट्र शासनामध्ये ज्यावेळी हा GR निघाला, ह्या GRचा कम्प्लिटली पाठपुरावा अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्राच्या माध्यमातून, म्हणजे मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून होतोय. यासाठी आत्ताचे जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंतजी, ह्यांच्याकडे आमचा पाठपुरावा झाला. त्यानंतर कुशवा साहेब
जे आयुक्त आहेत यांच्याकडे पाठपुरावा झालाय. त्यामुळे त्यांनी एक सर्क्युलरच काढले की जर तुम्हाला व्हॅन घ्यायची असेल कुठली तर अवनी लघु उद्योग फिरते विक्री केंद्र, आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिका, सगळ्यात मोठा इश्यू महानगरपालिकेचा तो, तर महानगरपालिकेला त्या पद्धतीने निर्देश दिले आहेत की अवनी लघु उद्योग फिरते विक्री केंद्र तुम्हाला जर GRचा प्रत्येकाने ह्या गोष्टीचा अभ्यास करावा. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे एकाच ब्रँडच्या आधारित. त्यामुळे आता अवनी लघु उद्योग फिरते विक्री केंद्रासाठी जे कोण आमचे लाभार्थी आहेत हे ठिकठिकाणी ते ज्या गाड्या लावत आहेत तिथे आमचं कम्प्लिटली संरक्षण असतं. मग याच्यासाठी काही सामधाम दंडभेदची काही गरज नाहीये. परंतु त्या ठिकाणी तिकडचे जे पॉलिटिकल लीडर्स असतात, तिकडची गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज असते, या ठिकाणी आमचे प्रायर एक पत्र जातं, त्यांना एक रिक्वेस्ट लेटर जातं. तिकडचे आजूबाजूचे जे फेरीवाले आहेत, आजूबाजूचे दुकानवाले आहेत, आजूबाजूचे रहिवासी आहेत, यांना आम्ही बोलवतो की बाबा हा एक नवोदित व्यापारी होणार आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आणि याला तुम्ही प्रोत्साहन देऊन तुम्ही याच्याकडच्या असलेल्या वस्तू या तुम्ही विकत घ्यावात. यासाठी आमचं एक आवाहनपत्र असतं. सर, आपण अवनी लघु उद्योग केंद्राबद्दल आपण बोललो, पण यासोबत आणखी कोणते असे उपक्रम सुरू आहेत का, आणि भविष्यात तुमच्या याबद्दलचे आणखी प्लॅन्स आहेत की आणखी रोजगाराचा हा मुद्दा जो आहे तो कमी, म्हणजे रोजगार मिळावा लोकांना, बेरोजगारीचा प्रश्न थोडा सुटत जावा यासाठी? असे प्रयोग आम्ही याच्या अगोदरही केलेत नाही, आताही करतोय. प्रश्न असा होतोय की एखाद्याने त्याला सलून उघडायचंय, त्या सलूनचं समजा प्रोजेक्टची रिपोर्ट, प्रोजेक्टची जी व्हॅल्यू आहे ती साधारण एक आपण असं म्हणूया की 5 ते 6 लाख असं आपण म्हणूया. पण जर समजा त्याने 15 लाख जर समजा मागत असेल तर 100% तो बँक देणारच नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही प्रयोग केले आहेत, पण ते काही ठिकाणी असफल होतात, काही सफल पण झाले आहेत. त्यामुळे बिझनेस लोन्स आपण देतो. बिझनेस लोनच्या माध्यमातून आपण त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट पासून, म्हणजे जसं आता मॅडमने सांगितलं की प्रत्येक कंप्लीट यंत्रणा ही आपल्या मुंबई व्यापारी असोसिएशन मध्ये आहे. मग तुमचे सगळे आता मगाशी मी जे सांगितले ते डॉक्युमेंट्स, प्रोजेक्ट रिपोर्ट असू दे, IT रिटर्न असू दे, तुमचं बँकेमध्ये आमचा प्रतिनिधी सोबत जाणं असू दे, त्याच्याबरोबरचा पाठपुरावा असू दे, बँकेच्या अधिकाऱ्यांना काही गोष्टी कमी लागल्या जास्त लागल्या त्याच्याबद्दल असू दे. आता सबसिडीचा विषय, शासनाबरोबर सबसिडी, त्याच्याबरोबरचा पाठपुरावा, अशा बऱ्याच गोष्टी सगळ्या करून आम्ही मला असं वाटतं म्हणजे आमची ही तळमळ आहे, आमची ही क्रांती म्हणा किंवा पुढच्या पिढीला येणाऱ्याला, किंवा मला जर समजा आयुष्यात कधी आम्ही उत्तरार्धात कधी म्हणतात ना की आपला शेवटचा श्वास असेल त्यावेळी वरती परमेश्वराकडे आम्हाला सांगावं लागतंय की परमेश्वरा जो काही आम्हाला जन्म दिलात की या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून, कारण मागची येणारी जी पिढी आहे ही आता कुठेतरी व्यावसायिक होते. सर, तुम्ही पुन्हा एकदा सबसिडीचा मुद्दा काढला आणि मागाशी तुम्ही सांगितलं 25% आणि 35% सबसिडी जी दिली जाते, तर ही थेट त्या व्यक्तीला, व्यवसाय करणाऱ्याला दिली जाते का, किंवा याचं काय पुन्हा प्रोसेस आहे? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न. मला असं वाटतंय, म्हणजे मला जेवढा माझा अभ्यास आहे, पूर्वी काय व्हायचं की कधी कधी काही महामंडळ ही डायरेक्टली थेट त्या लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये सबसिडी पाठवायचे आणि त्याचा फार दुरुपयोग व्हायचा. आता एका मोठ्या अधिकाऱ्याने ही थोडीशी स्कीम चेंज केली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये जी सबसिडी मिळते ती सबसिडी 25% किंवा 35% जी काय असेल, किंवा 10% 15% जी काही सबसिडी मिळते ती ज्या बँकेमध्ये ह्या लाभार्थ्याचं अकाउंट उघडतं, करंट अकाउंट, हे जे अकाउंट आहे ते करंट अकाउंट असतं, ह्या करंट अकाउंटमध्ये ती सबसिडी जमा होते. हे 3 वर्षासाठी ती सबसिडी जमा होणार. आणि ज्यावेळी आता फॉर एक्झाम्पल ह्या प्रोजेक्टची किंमत 8.5 लाख रुपये असे आपण धरून चालूया, तर 8.5 लाखामध्ये साधारण 2 ते 2.25 लाख रुपये, जर समजा आपण 25% म्हटली तर ती 2 ते 2.25 लाख रुपये ही सबसिडी त्या बँकेमध्ये तुमच्या बिहाफने जमा होणार, ती सीज होणार 3 वर्षासाठी. आणि ज्यावेळी समजा तुमचं 5 वर्षाचं लोन आहे हे 8.5 लाखाचं, आणि तुमचा EMI साधारण 5 वर्षासाठी 18,000 ते 19,000 असेल, किंवा 7 वर्षासाठी 14 ते 15,000 असेल, तर ज्यावेळी ती 2-2.5 लाखापर्यंत ती किंमत तुमची आउटस्टँडिंग उरली बँकेमध्ये, तर इकडे तुमची रक्कम तुमची जमा आहेच, ही तिकडे ती मर्ज होणार. म्हणजे साधारण 5 वर्षाचं जर आपण टेन्युअर घेतोय ना, तर ते सबसिडी मर्ज झाल्यामुळे तुमचं 4 वर्षात लोन क्लोज होईल, आणि 7 वर्षाचंही ऑप्शन आहे. जर कोणाला वाटतंय आपल्याला जास्त हेवी EMI नकोय, कमी हवाय, तर आपण 7 वर्ष टेन्युअर घेऊ शकतो. 7 वर्षाचं साधारण 6 वर्षामध्ये 6-6.5 वर्षामध्ये ते लोन तुमचं संपतं. मॅम, मी तुम्हाला विचारेल की आतापर्यंत आपण महिलांच्या
जे काही उद्योग किंवा व्यवसाय त्यांनी सुरू केले, मग ते फूड म्हणा, फराळ, स्वयंपाक वगैरे. पण आतापर्यंत आणि मग तुम्ही एक उल्लेख केला की अंत्यसंस्कारासाठी सुद्धा गाडीचा या उपयोग करण्यासाठी लाभ घेतला. तर अशा आता सध्या सुरू असलेल्या व्यवसायांपैकी आम्हाला काही सांगाल की हे व्यवसाय सुरू आहेत सध्या या गाडीवरती? आपल्या गाडीवर बहुतांश महिलांचेच व्यवसाय आहेत आणि 80% जवळजवळ महिला आहेत आणि त्या यशस्वीरित्या करतायत. त्याच्यात प्रामुख्याने फूड आहे, मग ते सकाळचं नाश्ता असू दे, तुमचं पोहा, उपमा, शिरा, नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत दुपारी, आणि थोडासा नंतर थोडा आराम घेऊन संध्याकाळी पुन्हा चाट, जे काय आपण म्हणतो स्नॅक्स आयटम, तर ते सुरू असून म्हणजे अशी 3 स्लॅबमध्ये टोटल आपली गाडी चालते, महिला चालवतात. आणि बघा, एक महिला जेव्हा व्यवसायात येते ना, तर मला असं वाटतं जेव्हा ती महिला व्यवसायात येते त्याचं पूर्ण कुटुंब त्या व्यवसायात असतं. जेव्हा पुरुष एखादा व्यवसाय करतो तो फक्त स्वतः इन्व्हॉल्व असतो त्या व्यवसायामध्ये, त्याचं कुटुंब कुठे त्यात इन्व्हॉल्व नसतं, जस्ट माहिती असते. पण एकदा एखादी महिला जेव्हा व्यवसाय करते तर तिचं पूर्ण कुटुंब, तिची मुलं, तिचा नवरा, तिचे घरी जे सासू सासरे, आई वडील, सगळ्यांचा सपोर्ट असून ती त्या व्यवसायात उभी असते. आणि एक महिला सक्षम तर तिचं घर भक्कम, मला तर हे स्लोगन वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आता मॅडमने सांगितलं की महिलांनी ह्या पद्धतीने बिझनेस केलेत, मी 2-3 गोष्टींना मला सांगायचंय आणि आनंदाने सांगायचंय. पाणीपुरी म्हटलं की आपल्याला भैयाच आठवतो, बरोबर आहे. पण आमच्या मराठी महिला ज्या पाणीपुरी ज्या आता सेल करतायत, 35 प्रकारच्या पाणीपुरी आहेत, 35 प्रकारचे. पान खायचं, प्रभादेवी इथे, प्रभादेवी इथे त्यांची फूड व्हॅन आहे, तिथे पाणीपुरीचे त्यांचे फ्लेवर्स आहेत, अगदी म्हणजे मल्टिपल फ्लेवर्स, आणि हाजमोला फ्लेवर्स, इमली फ्लेवर्स, वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये पाणीपुरी, आणि महिला आपल्या काम करतात. मी हा जो प्रश्न विचारला त्यामागचा म्हणजे माझा असा उद्देश होता की अनेक महिलांना असं स्वयंपाक किंवा त्या व्यतिरिक्त म्हणजे पाककलेच्या व्यतिरिक्त व्यवसाय कुठला करू शकतो हे क्लिअर नसतं. त्यामुळे तुमच्याकडे अशा महिला आहेत ज्यांनी युनिक असं काहीतरी सुरू केलेलं आहे. एक महिला आहेत आपल्या, आताच नवीन आपलं चालू आहे, स्ट्रक्चर झालंय कम्प्लीट, ऑन रोड तिचं चालू होणार, इनॉग्रेशन होणार आहे, त्याचे आम्ही तुम्हाला पिक्चर शेअर करू. तिचा पानाचा व्यवसाय आहे आणि ती ग्रॅज्युएट मुलगी आहे, उच्च शिक्षित आहे, मराठी मुलगी आहे. पानवाले म्हणले की भैयाच आठवतात, पानवाले भैया की आपल्याला भैया. ती जेव्हा आमच्या ऑफिसला आली ना, तर आम्हाला फार कौतुक वाटलं आधी तिचं, अरे तू मुलगी आणि तू पानाचा व्यवसाय कसं, म्हणजे तुला घरातल्यांनी आधी कसं अलाव केलं? मी एक ऑब्झर्व केलंय, पाण्याच्या टपरी बाहेर उभं राहणं तेही ऍक्च्युअली, आणि ती पाण्याच्या बाहेर उभी राहून तिने सर्वे केलंय. आम्ही तिला तेही विचारलं, मी अगं तू तिथे उभं राहून सर्वे म्हणजे कसं काय, तर नाही म्हणे, आधी मला असं ऑकवर्ड झालं, पण मग मला माहितीये मला ते करायचंय. आणि तिने मल्टिपल ठिकाणी जाऊन जे फेमस पानवाले आहेत किंवा त्याच्यात खूप रिसर्च केला, आणि आता फायनली तिची गाडी रेडी झाली आहे, तिचं सेटअप स्टार्ट होणार आहे. आणि जसं आता मगाशी जसं आता प्रज्ञाने सांगितलं की घरातील कुटुंब जर सोबत असेल तर ती तिच्या नवऱ्यावर फिरत असते सगळ्या पानाच्या सर्वे करायला, त्यामुळे नवऱ्याचा भरपूर मोठा सपोर्ट आहे. आणि हे पानाचं झालं. आपल्या काही महिला अशा आहेत की त्यांना गारमेंटची हौस आहे, छोटा मोठा घरातून कपडे विक्रीचा व्यवसाय करत होत्या, तर त्यांची गारमेंटच्या गाड्या आहेत, ग्रॉसरी आहे. एक महिला आहे ज्यांची गारमेंट आहे, प्लस त्या जे आपल्याला छोट्या मोठ्या घरात गोष्टी लागतात ना, नाही जे पिशव्या म्हणू, कापडी पिशव्या म्हणू, किंवा काही डेकोरेटिव्ह काहीतरी स्टिचिंग करून घ्यायचंय तुम्हाला, आता आपण साड्या ठेवायला मस्त त्या बॅग्स घेतो बघा, तर तशा बॅग्स स्टिच करून देणं, असं त्या व्यवसाय त्यांचे जे स्किल आहे ते वापरून क्रिएटिव्ह. गेल्या 5 वर्षापासून व्यवसाय करतोय, वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगळ्या जिल्ह्यातले, म्हणजे कोकणी मेवा असतील, कोल्हापूरचे असतील पदार्थ, नागपूरचे असतील, म्हणजे वेगळ्या भागातले ते सगळं विकतोय. दुसरे अजून मला असं अजून कोण आहेत, कोकणी ड्रायफ्रुटची एक गाडी आहे ज्याच्यात पूर्ण ड्रायफ्रुट्स आहेत. आपण आता भाजीपाला पण करतो, पण त्याच्यातही त्यांनी व्हरायटी काय अशी दिली आहे की फक्त रॉ व्हेजिटेबल्स नाहीत, तर त्या कटिंग, म्हणजे तो पण वेळ वाचतो, कटिंग करून छान त्या साईज प्रमाणे पाव किलो, अर्धा किलो अशा पॅकिंग करून त्या महिला गाडीवर विकतात. म्हणजे समोरच्या एका दुसऱ्या महिलेचं पण काम सोपं करायचं आणि त्यातून आपली पण हे. कारण आता बघा, महिला कुठेच मागे नाही आहेत. आपण बघायला गेलो तर आज प्रत्येक क्षेत्रात ही महिला पुढे आहे. आणि आपण म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती ही ऐकून आपल्यालाही झालं, अरे महिला कुठे आहेत, पण आहे आपल्याला 50% आरक्षण आहे, आणि आज महिला ही
त्याच जोमाने सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. अगदी आपण डिफेन्स करिअर म्हणूया, डिफेन्स मध्येही आता महिला खूप छान पदावर काम करतात, खूप त्यांना त्याच्यात स्कोप आहे. तर महिला कुठेच कमी नाहीये. फक्त त्यांना तुमच्या म्हणजे मी म्हणाल की तुमच्यासारखे उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवणारे पुढाकार घेणारे व्यक्ती मिळाली पाहिजे असं म्हणजे मला पर्सनली वाटतं. सर मी आणखी विचारेल की या सगळ्यामध्ये तुमचा पुढे भविष्यात आणखी असे नवीन उपक्रम किंवा हे झालं व्यवसायासाठी म्हणजे लोक आता माणसाला लागतं काहीतरी व्यवसाय आणि रोजचं 2 वेळचं जेवण लागण्यासाठी व्यवसाय त्याचा, पण आणखी या व्यतिरिक्त कुठला तुमचा असा उपक्रम सुरू आहे ज्यामुळे लोकांना फायदा होईल किंवा त्यातून महिलांना तरुणांना फायदा होईल असे कुठले प्लॅन्स आहेत का? मला असं वाटतं की तरुणांना मी फक्त एकच छोटा मोठा सल्ला देईन, त्यांनी पहिल्यांदा आधी उत्तम शिक्षण घ्यावं, कमीत कमी 10वी तरी असावं. असं कुठलंही तुम्ही ग्रॅज्युएट नसेल तरी तुम्ही कुठेही लाज बाळगण्याचं काही कारण नाही. सुशिक्षण, त्याच्यानंतर तर समजा तुम्हाला कुठेही जिथे तुम्ही एखादा तुम्हाला भविष्यात व्यवसाय करायचा असेल तर त्याचं कुठेतरी प्रशिक्षण घ्या. म्हणजे जसं आता मगाशी ती जी पानाचं जे मेकिंग आहे तिचं नाव आहे सायली धुमाळ, तिने वाटाड्या प्रशिक्षण केंद्र म्हणून मला वाटतं लातूरला आहे, ती इथून लातूरला काहीतरी गेली, तिथे ते शिक्षण घेतलं, प्रशिक्षण. म्हणजे ती ग्रॅज्युएट म्हणजे शिक्षण घेतलं, प्रशिक्षण तिने ते घेतलं, त्यानंतर आता नोकरी तर त्याच्यावर आपण करू शकत नाही, पण शिक्षण, प्रशिक्षण, त्याच्यानंतर रोजगार. तुम्ही एखाद्या कंपनीत कामाला आहात की तिथे झोकून द्या कामाला, आणि त्याच्यानंतर समजा ती लाईन जर समजा तुम्हाला वाटते की आता योग्य आणि आता मी 3-4 वर्ष मी काढली तर आता मला स्वयंरोजगार करायचा आहे, तर मग शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगार. आणि एकच फक्त जाता जाता सांगेन की करू नका आता कोणाची चाकरी, स्वतंत्र व्यवसाय करून कमवा स्वकष्टाची भाकरी. मॅम तुम्ही मागाशी म्हटलात की महिला सक्षम तर कुटुंब भक्कम, पण आपण आता जर पाहिलं तर अनेक कुटुंबामध्ये असं आहे की नवरा काही पैसे खर्चाला देतो तेवढ्यावरच त्या महिलेचं भागतं, त्या महिलेचं सध्या बँकेत अकाउंटही नसतं असं पाहायला मिळतं. तर असे काही अनुभव या उपक्रमांमध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला आलेत का किंवा आहेत? हो, असे बरेच अनुभव आलेत. म्हणजे अगदी कुटुंबही फायनान्शियली साऊंड असतात, काही ना काही त्यांचा व्यवसाय असतो नवऱ्याचा कुटुंबामध्ये, परंतु आपण जेव्हा ही योजना घेतो तेव्हा आपण त्या महिलेला सक्षम करण्यावर आपला जास्त भर असतो. आणि मग तिथे आपण जे डॉक्युमेंट मागाशी सांगितले त्यामध्ये एक बँक स्टेटमेंट आपल्याला कंपल्सरी असतो, तर ते मागितल्यावर असं कळतं की आमच्या मिसेसचं अकाउंटच नाही आहे बँकेत. म्हणजे मला ना आश्चर्यच वाटतं की एखादी महिला एवढी मागासलेली कशी राहू शकते. आणि आजच्या युगात, आजच्या या काळात गरजेचं आहे, प्रत्येकाचं बँक अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. आता मला वाटतं शाळांमध्ये कंपल्सरी केलंय, शाळेत जाणारे जी मुलं आहेत त्यांनाही बँक अकाउंट कंपल्सरी आहे. आणि ह्या अशा वेळेत तुम्ही तुमच्या बायकोला एक साधं बँक अकाउंट देत नाही म्हणजे हे खूपच गंभीर गोष्ट आहे. आणि महिलांनी याच्यावर विचार करायला हवा. अजूनही आत्ताही ज्यांचे बँक अकाउंट नसतील त्यांनी प्लीज, माझी विनंती आहे, तुम्ही कुठल्या ना कुठल्या, आणि मेन करून जर तुम्ही नॅशनलाइज बँकेत अकाउंट खोलताय तर तुम्हाला या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेता येईल. जी आता आपण मुख्यमंत्रीची लाडकी बहीण योजना, त्यासाठी बऱ्याच महिलांनी अकाउंट ओपन केले आहेत आणि जुने अकाउंट त्यांचे ऍक्टिव्हेट झालेत. पण तिथेच फक्त 1,500 रुपये जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जात आहेत त्यावर न थांबता त्या महिलेने 2.5 लाखाची जी महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासाठी जी सबसिडी आहे ती तुम्ही प्रत्येकाने घ्यावी असं मला वाटतं. हे मोठं ताट वाढून ठेवलंय. हे मोठं ताट महिलेचं फक्त इतकं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही की नवऱ्याने द्यायचे पैसे तेवढेच खर्च आहे, तर कुठेतरी तिने स्वतःचं पण तिचं अस्तित्व असलं पाहिजे. आणि मला खूप आनंद आहे की अवनीच्या माध्यमातून अशा बऱ्याच गोष्टी कळल्या आणि मी त्याच्यावर काम केलं. मी त्यांना सांगितलं, म्हणजे आमचं सगळं डिस्कशन नंतरही मी त्यांना म्हणते की तुम्ही तुमचं अकाउंट खोलून घ्या, हा मिसेसचं पहिलं अकाउंट खोला आज इथून गेलात की, हे गरजेचं आहे. आणि आज बऱ्याच महिला आपली अवनीची व्हॅन चालवत आहेत आणि त्यांच्यातून त्यांचं अर्थार्जन होतंय. आज बऱ्याच महिला फायनान्शियली सक्षम झालेल्या आहेत आणि त्यांचे बँक अकाउंट ऑपरेट करतायत, त्यांचं फायनान्शियल सगळे हिशोब बघतायत. हे खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. पण कधी कधी असंही असेल ना की त्या महिलेला, त्या बाईला खूप इच्छा आहे कुठल्या तरी व्यवसायात यायची, पण तिला घरातून पण तेवढा सपोर्ट मिळत नाही. मग तिने कधी तुमच्याकडे अशी इच्छा हे केली आहे की हो ना, हो, आम्ही पूर्ण कुटुंबाला बोलवतो ना,
आम्ही म्हणजे होतात का ताई? होय, होय. अक्षरशः ना महिला आमच्या समोर रडलेल्या आहेत हो हो की मला ना हे करायची इच्छा होती, पण मला ना नवऱ्याने सपोर्ट दिला, ना फॅमिलीने दिला, ना मी फायनान्शियली तेवढी साऊंड होते. आणि अक्षरशः अशा म्हणजे आमच्या समोर आम्ही ते कधी कधी आम्हालाही आश्चर्य वाटतं, अरे आपल्या समोर येऊन कसे हे सगळं सांगू शकतात, पण सांगतात. कारण त्यांना तिथे कुठेतरी तो सॉफ्ट कॉर्नर मिळतो, कुठेतरी तो विश्वास वाटतो त्यांना आमच्याबरोबर बोलताना की हे दोघं जे सांगतायत ते माझ्या भल्यासाठी सांगतायत. कारण आम्ही एखाद्याचं जेव्हा इंटरव्ह्यू घेतो ना, पूर्ण त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सगळं आम्ही लक्षात घेऊन त्या व्यक्तीबरोबर त्याच्या कलाने बोलतो. सो समोरची व्यक्ती तेवढी कम्फर्टेबल होऊन जाते. कधी व्यवसायात एखाद्या उतरायचं तरी सायकोलॉजी समजून घेणं हे Exactly. तितकं गरजेचं असतं का? हा, त्यामुळे ते बोलता बोलता आपल्या लक्षात येतं हिचं बॅकग्राऊंड काय, आणि ही कुठेतरी अशी काही महिला बऱ्याच अशा दडपणाखाली असतात. म्हणजे काही स्किल्स आहेत, एज्युकेशन आहे, पण मग महिला म्हटलं की आपलं सगळं आलंच, म्हणजे घर चूल मूल सगळं सांभाळणं आलं तिला. आणि ते करता करता ती तिची स्वप्न अशीच कुठेतरी बांधून ठेवते, पण त्याची खंत असते तिच्या मनात. आणि हे जी खंत फक्त आहे ती ना, बोलून दाखवण्यासाठी एक्झॅक्टली प्लॅटफॉर्म पाहिजे असतो. आणि जरी प्लॅटफॉर्म मिळाला ना तरी कुठेतरी तिला सपोर्ट हवा असतो. कारण मोटिवेशन काय एका दिवसात येऊन जातं, पण त्यानंतर जी सस्टेनेबिलिटी पाहिजे ना ती गरजेची आहे. मोटिवेशन द्यायला मिनिटाला Exactly. माणसं मिळतात, पण ते असे- सत्यात उतरवण्यासाठी फार कमी सपोर्ट प्रयत्न. देणं खूप गरजेचं आहे. आणि आमच्याकडे आलेल्या महिलांना आम्ही जेव्हा व्यवसाय देतो, सेटअप देतो, सगळं त्यांची स्वप्न पूर्ण होतात. अक्षरशः काही महिला आमचे पाय धरतात, आमच्या पाया पडतात, आणि खरंच ते खूप मोठं यश आहे आमच्यासाठी. भरून येतं त्यावेळी. सर, मी जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारेल. तुम्ही मगाशी म्हणलात की भैया, पाणीपुरीवाले म्हणले की भैया आठवतात, पानवाले म्हटले की भैया आठवतात. पण मला असं वाटतं ना, कुठेतरी समाजामध्येच आणखी तरुण, आणि तुम्ही मगाशी म्हटलं मराठा आणि ब्राह्मण समाजातील लोकांना विशेष मर्यादा आहे वयोगटाची. तर मी त्यातल्या मराठा समाजातील तरुणांचं जर बोललं तर त्यांना कुठेतरी कमीपणा वाटतो, असं म्हणजे निरीक्षण केलं तर जाणवतं की कशाला आम्ही हे करू, आम्ही काय ह्याच्यासाठी हे का, आम्ही तर 96 कुळी आहे वगैरे आहे, हे अजूनही समाजात आहे. तर तशा मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल की कुठेतरी कमीपणा बाजूला ठेव, किंवा असं म्हटलं जातं की अंथरूण पाहून पाय पसरवा, पण तुमचं अंथरूणच वाढवा ना. म्हणजे यासाठी तुम्ही काय सांगाल तरुणांना? तुम्ही आता जे म्हणालात की मराठा समाजातील तरुण, मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की मराठा समाजाच्या तरुणांना ज्यावेळी तुमच्यासाठी आरक्षण होईल तेव्हा होईलच. कारण या देशाचे तुम्ही नागरिक आहात, या महाराष्ट्राचे तुम्ही तरुण आहात, आणि देशातला सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टात, आणि सुप्रीम कोर्ट जो न्याय देईल तो अंतिम न्याय असेल. हा झाला एक विषय. दुसरी गोष्ट, शिक्षण आणि नोकरी यासाठी आरक्षण असतं, स्वयंरोजगारासाठी तर नाहीये. मग मला असं म्हणायचं की शिक्षण आणि नोकरी हे जेव्हा होईल आरक्षण, जेव्हा तुम्हाला त्याचा फायदा मिळेल त्यावेळी तुम्ही नक्कीच घ्या. तुम्ही त्या लाईनमध्ये आहात आणि तुम्हाला मिळायलाच हवा. जर इतर समाजाला मिळतो तर तुम्हाला मिळायलाच हवा, याबद्दल तर त्याबद्दल माझं 100% मत आहे. परंतु आज स्वयंरोजगाराच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जे एवढं मोठं महामंडळ आहे, आणि तिथे एक धाडसी माणूस, मी त्याला म्हणेन की अण्णासाहेब पाटील जे नाव आहे, अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील हे स्वतः ते महामंडळ सांभाळतायत. आणि फार हिरिरीने, अगदी त्यांना एक तळमळ आहे की माझ्या मराठा समाजातील तरुण हा स्वयंरोजगार करणारा असावा. भले तो छोटा मोठा काय व्यवसाय असू नये. ते खरं तर माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत, पण तरी पण त्यांना वाटतं की या समाजातील तरुण माझा मोठा व्हावा. सो माझा हा एकच जाता जाता तुम्हाला सल्ला आहे मराठा तरुणांना की शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, पण आत्ताच्या घडीला, आत्ताची तुमची वेळ आणि ही धोक्याची घंटा समजा, आजच्या घडीला तुम्ही जर एक छोटा मोठा व्यवसाय असेल ना, तो व्यवसाय करून तुम्हाला हजारोपती व्हायचंय, लखपती व्हायचंय की करोडपती व्हायचंय, हा निर्णय तुमचा. मी बोलीन याच्यावर. मी स्वतः मराठा समाजामध्ये आहे, मराठा समाजाची आहे. तर मला म्हणायचं की नोकरी करणं आणि व्यवसाय करणं म्हणजे कुठलाही व्यवसाय असू दे, कुठलंही काम असू दे, ते छोटं आणि मोठं असं नसतं. काम हे काम असतं. जे काम तुम्हाला ओळख तयार करून देतं, तुमची ओळख निर्माण करतं, ते काम असतं. आणि व्यवसाय करणं हे काही कमीपणाचं नाही आहे. आणि आत्ताची जी ही पिढी आहे, जसं आपण म्हणालो की फक्त मराठी माणसं व्यवसायात कमी दिसतात, मग ते कुठेतरी फॅमिली सपोर्ट नाही आहे आणि फायनान्शियली साऊंड नाही आहे, असं काही नाही आहे. आपला मराठी माणूस खूप फायनान्शियली साऊंड आहे, आपला मराठी माणूस खूप स्किल आहे त्याच्याकडे,
आणि खूप काय म्हणूया आपण प्रामाणिक आहे मराठी माणूस. म्हणून कदाचित मला वाटतं कधी कधी आपण व्यवसायामध्ये काही डिसिजन चुकतात आपले, कारण आपला सगळ्या बाजूनी परिपूर्ण आहे पण तो एक न्यूनगंड हा. असतो कमी. आणि प्रामाणिकपणा मराठी माणसामध्ये आहे, तो इतर मला नाही वाटत कुठल्याही व्यावसायिकाकडे आहे. सो तुम्ही मराठा म्हणून आजची पिढीने स्वतःला पाठी ठेवू नका की आम्हाला शिक्षणात कुठलं अनुदान मिळालं नाही किंवा कट ऑफ आपण म्हणूया, आता ऍडमिशन्स आता येत आहेत, ऍडमिशन्स होतील, तर कुठेही नाराज होऊ नका. आपल्याकडे ते स्किल आहे ते वापरा, त्या दिशेने तुमची वाटचाल करा. आणि परत मी महिलांकडे येईन. जसं मी म्हणाली, एक महिला जेव्हा व्यवसाय करते तिचं पूर्ण कुटुंब करेल. तर प्रत्येक महिलेने आतापासून हे लक्षात घ्या, ही तुमची प्रत्येकाची जबाबदारी आहे की जे बाळकडू व्यवसायाचं जे पाहिजे ना, हे त्या महिलेच्या हातात आहे की तिने आपल्या मुलाला काय शिकवलं पाहिजे. मग तो मुलगा असू दे, मुलगी असू दे, तुम्ही त्यांना घरातून ती शिकवण द्या की बाबा रे, आता व्यवसाय नोकरी कर, तू एक ठराविक अनुभव घेण्यापर्यंत कर, पण त्यानंतर तुला व्यवसायच करायचा आहे. त्यामुळे मी म्हणेन प्रत्येक आईची ती आता भूमिका आहे, ती जबाबदारी आहे आणि तिने ती आता निभवायला पाहिजे. कारण ह्याची जाणीव तुम्ही आता मुलांना करून द्याल ना, तर तुम्हाला मुलं बघतायत, आई वडील काय करतात त्याला मुलं फॉलो करतात. तुम्ही आता छोटा मोठा का होईना व्यवसायात उतरा, तुमची पुढची पिढी आपोआप व्यवसायात येईल. तुम्ही ज्या पद्धतीने ही सगळी माहिती दिली आणि महिलांना प्रोत्साहन देण्याचंच म्हणजे आपण म्हणत एक काम आहे हे, आणि सरांनी पण ज्या पद्धतीने सगळी प्रोसेस सांगितली, मला वाटतं अनेक महिलांसोबत अनेक तरुणी सुद्धा मला वाटतं यासाठी पुढे यायला आता कुठेतरी एक म्हणजे संधी त्यांना मिळेल आणि या योजनेचा किंवा या उपक्रमाचा लाभ तेही घेतील असं मला वाटतं. आणि मोठ्या प्रमाणात व्यवसायाकडे आता, कारण की आपण जर पाहिलं तर आता IT कंपनीमधून वगैरे पण एवढे पॅकेजेस असतानाही बाहेर काढलं जात आहेत जेव्हा एम्प्लॉईजला, तर तुम्ही कुठेतरी छोटा मोठा तुमचा व्यवसाय करून पुढे तो व्यवसाय वाढवू शकता. आणि अशा पद्धतीचा जर उपक्रम असेल तर मला वाटत नाही की यापेक्षा चांगली संधी किंवा वेळ कुठे मिळेल. सर आणि मॅडम, खूप खूप धन्यवाद तुमचे एवढ्या वेळात वेळ काढून आम्हाला याबद्दल माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू.